गुरुजीने सांगितलं पुणे जिल्हा हो तुझा म्हणे त्रिगुण तिचा म्हणती सहस्र मुद्राचा संकल्प तिसरा होता दुबईवाला तो म्हणा 1000 स्वर्ण मुद्रा देतो आमची पोरगी करा आमची पोरगी करा. अभंगाचा आणि याचा काय संबंध? मागं लागलो काय सांगावं एक मुळशी तालुक्यात 100 एकराचा मागायला नाही एकच पोरगी त्याला. पहा कीर्तनात याचा काय संबंध? घर जावई करायचं म्हणतं बाबड्या ते खाट्या झाडाला पाणी घालून राहिलाय आमच्या ध्यानाचं नाही डोक्याचं नाही तो काय सांगतोय महाराज माझ्या जागी दुसरा बुवा पाहिजे होता असो सांगायचा भागाचा आहे दारवाडाला मावाळ वाढा काय का सोडवतील आपण ते मला हे सांगायचं आमची मुलगी करा आमची मुलगी करा चांगदेव म्हणला पाण्यात म्हैसरवर बुवा अरे ज्याला लग्न करायचं त्याला विचारा ना. चांगदेव महाराजांचा अपमान नाही का हा? उदयिक अभ्यासाची ग्रंथ उद्या कोणता ग्रंथ शिकायचं हे सांगा. तर याला वाराणसीला योगी असते. मग चांगदेव महाराज म्हणले म्हणती चांगदेव मी योग शिक्षा घेणार. हा चांगदेव महाराजांचा अवमान नाही का या कीर्तनकाराकडून? पाया पडले सगळ्यांना नमस्कार केला निघाले सगळे लोक निघाले त्यांच्या बरोबर. महाराज यावं का मी तुमच्या बरोबर काशी करायला यावं का मी तुमच्या बरोबर काशी करायला. चांगदेव म्हणजे काय काशी करायची इथंच करा हा वाराणसीला यायचं असेल तर आणि मग निघाल्यावर चांगदेव साध्यावर महाराज मग काय वाटाने 14 विद्यान 64 कडे पण गोशी पाय आता काय करा. तुमच्या आजोबांनी पाहिलं नाही नाही माझ्या आजोबाला त्याच्या आजोबांनी सांगितलं मग त्या आजोबांनी पाहिलं नाही नाही त्यालाही त्याच्या आजोबांनी सांगितलं. हजारो वर्षापासून एक योगी साधना करते कधी पाठ केले पण मला आठवतंय घरा माझी घरे दारा माझी दारे विवरात जोडी लक्षावरी योगी तिथे योगी राहतोय तो तुला शिकवेल पण जाऊ नको बाबा भय आहे तेथे व्याघ्र सर्पाची त्याने आपल्याला कोणी भेटायला येऊ नये म्हणून दारात वाघ सर्प आणून महाराष्ट्र हलवून पडायचा म्हणजे काय योग एखादा ध्येय वेळा माणूस आहे ना ध्येय प्राप्त होईपर्यंत शांत बसत नाही ध्येयच प्रकारचा. योगीराज चांगदेव निघाले सगळ्याला सांगितलं 7 दिवस माझी वाट पहा मी 7 दिवसात मागायला गुहेच्या दारापाशी 7 दिवस थांबले. चांगदेव आजच्या जागी वाघ सर्प विंटू फोटो खांबासारखीच उभी राहतात. तो जर मंत्र म्हणला गायक जर चाल म्हणत असेल तुका माने मा असा तू पखवाजा